चलो लेट्स बिगिन. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल थ्रॉटल स्टोरीज विथ सागर. आज शनिवार आहे आणि सकाळचे वाजलेत 5:34. 5:30 वाजलेत. राईडलाच बाहेर पडलो आहे. कुठे जायचं आहे, तिकडे का जातो आहे हे नंतर डिस्कस करू. पण सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे गाडीमध्ये टायगरमध्ये पेट्रोल भरायला पाहिजे. त्यामुळे आधी आपण पेट्रोल पंपावर जाऊया, पेट्रोल भरूया आणि मग आपण पुढच्या गप्पा गोष्टी आरामात करू. होपफुली सकाळी पेट्रोल पंपावर गर्दी नसावी. शेलचा पेट्रोल पंप आहे माझ्या घराजवळच, त्यामुळे मी शेलमध्येच भरतो आणि मी व्ही पॉवरच भरतो. अरे बापरे, हाच प्रॉब्लेम असतो इथे. पेट्रोल भरायचं तर ह्या गाडीत जेव्हा पेट्रोल भरायला वेळ लागणार आहे तोपर्यंत मला थांबायला लागणार आहे. पूर्ण डिझेल भरतोय ट्रॅव्हलर. त्या साईडला घेऊ का? नशीब त्याने मला सांगितलं की ह्या साईडला या. आता या साईडलाच पेट्रोल भरून घेतो. पॉवर टाक, टँक फुल. बघूया कितीचा पेट्रोल बसतं आहे. 753 डेन्सिटी. कुठेतरी वाचलं होतं मी की जी डेन्सिटी आहे 725 ते काहीतरी 770च्या मध्ये असेल तर इट्स अ गुड पेट्रोल. 117 रुपये लिटर आहे पॉवर. बस थांबा, पूर्ण भरलं आहे. बस नको. टायगर फुल म्हणजे इतकी फुल केली आहे त्याने. नशीब तो सेन्सर लागला नाही तर सगळं ओव्हरफ्लो झालं असतं. पेट्रोल बसलं आहे 1200. 10 लिटर पेट्रोल बसलं. सकाळ होती त्यामुळे पेट्रोल लवकर भरलं गेलं. नशिबाने तिथे टेम्पो ट्रॅव्हलर होता, तुम्ही बघितलं असेल, पण त्यांनी मला इथे प्रेफरन्स दिला पेट्रोल भरायला. त्यामुळे पेट्रोल आता भरून झालं आहे. थोडासा मी लवकरच निघालो आहे. मला वाटलं पेट्रोल भरायला वेळ लागेल, पण आता थोडा वेळ थांबतो इथेच. तिथे मीटअप पॉईंटला एकट्याने थांबण्यापेक्षा शेल पंपावर थांबलेलं मला कधीही बरं वाटतं. थोडा वेळ इथे थांबणार आहे आणि मग पुढे जाणार आहे. मला मीटअप पॉईंट आहे चांदणी चौक. चांदणी चौकात मला पोचायचं आहे 6 वाजता. जस्ट एक गोष्ट आता लक्षात आली. चल, लाईट बघितला ना, एका साईडचा बल्ब गेलेला आहे. थांबा दाखवतो. हा बल्ब गेला आहे, त्यामुळे तर एकच बल्ब आहे हेडलाईटला. पण ठीक आहे, विजिबिलिटीला काही प्रॉब्लेम नाही आहे. सकाळी नाही बघा, सगळ्या मोठ्या गाड्या, टेम्पो ट्रॅव्हलर, या मोठ्या मर्सिडीजच्या बसेस सगळे येऊन पेट्रोल भरतात. चलो, 6:04. आता मी इथून पेट्रोल पंपावरून निघतो. चला, पेट्रोल भरलं आहे, फुल एकदम भरलं पेट्रोल त्याने. त्यामुळे टायगर आता एकदम फुल्ली प्रिपेअर्ड आहे. शेलचंच भरतो मी पॉवर, कारण मला आवडतं. माझ्या गाडीला, माझ्या बाईकला सूट होतं. आता बघा, पॉवरचं मी 1279 रुपयाचं पेट्रोल भरलं. साधारण 10 लिटर पेट्रोल बसलं आता टायगरमध्ये आणि त्याच्यावर मला 30 रुपये डिस्काउंट मिळाला. सो शेलचं हे आहे, ते डिस्काउंट देतात. म्हणजे डिस्काउंट देतात म्हणून मी भरत नाही, पण मला आवडतं शेलचं पेट्रोल. माझ्या सगळ्या बाईक्समध्ये शेलचं पेट्रोल असतं. माझ्या कारमध्ये डिझेल असतं, ते पण शेलचं. सो माझा पहिला प्रेफरन्स शेल असतो. दुसरा मी GOBPला देतो. तिसरा मी HPला देतो. हे माझा एक्सपिरियन्स आहे. असं काय कुठचं चांगलं किंवा कुठचं वाईट एवढा काय मला त्यातलं कळत नाही ऑनेस्टली. पण माझ्या एक्सपिरियन्सवरनं मला शेल बरं वाटतं आणि शेल पॉवर त्यातल्यात मी टाकतच असतो. म्हणजे माझ्याकडे अगदी वाईफची जी TVS वेगो आहे त्यात पण मी शेलचं पेट्रोल टाकतो. ठीक आहे, हेडलाईट आता एकच चालू आहे, पण लेट्स सी, बघू. मला काही वाटत नाही फारसा प्रॉब्लेम येईल, कारण आता ऑलरेडी वाजलेत बघा 6 वाजलेत. मीटअप पॉईंट आम्ही 6:30पर्यंत निघू असं वाटतंय. मीटअप पॉईंटवरनं जरी 6:30 वाजता निघालो तरी 1:45पर्यंत उजाडतं, त्यामुळे लाईटची तशी गरज पडणार नाही. हां, पण आल्यावर आता एक काम आहे, ह्याचा हेडलाईट मला बदलायचं आहे. थंडी आहे, या थंडी बऱ्यापैकी आहे. माझ्याकडे जॅकेट आहे रायडिंगचं. लायनर नाही वापरलं आहे मी अजून आतमध्ये कुठचा. जॅकेटमध्ये मला पण तशी थंडी वाजते. लायनर मुद्दामून नाही घातला, थर्मल लायनर, कारण नंतर खूप गरम होतं. त्यापेक्षाही थोडा वेळ मी थंडी सहन करू शकतो. टेम्परेचर वाईज जर मी टायगरला बघितलं तर बघा 11.5 दाखवते टेम्परेचर. 11.5 जाणवतं इथे. म्हणजे ताम्हिणी वगैरे साईडला घुसलं की थोडं टेम्परेचर ड्रॉप होणार, हे नक्की. पण ठीक आहे, तेव्हा थोडी सकाळ पण असेल. हा रस्ता जातो वाकडकडे, वरचा ब्रिज. मला जायचं आहे बाणेरकडे. आता चेन ल्यूप झालं, हवा भरून झालेली आहे, त्याच्यानंतर पेट्रोल भरून झालेलं आहे, त्यामुळे सॉर्टेड आहे मी. दिव्या अगर
तसं 155-60 किलोमीटरच आहे, त्यामुळे लूप परत करायची काही मला गरज नाही वाटत आहे. पेट्रोल एवढं भरलं 303 किलोमीटर जाईल टायगर, म्हणजे टायगर जाऊन दिव्यागरला परत येऊ शकते. तसा लाईटचा बरा आहे, पुढे जरा थोडा काळोख आहे ना, इथे टेस्ट करतो. आता हा डीपर आहे, तर डीपरचा एक बल्ब गेला. आता अप्पर बघा, हे बघा अप्परला बऱ्यापैकी लाईट पडतो, म्हणजे अगदीच गरज पडली तर मी असं करू शकतो. शॉर्ट राईड आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आहे. लॉंग राईडला मात्र इश्यू येतो. आता जर आम्ही कुठे आउट ऑफ स्टेट जात असतो तर फार मोठा इश्यू आला असता, पण आउट ऑफ स्टेट जायच्या आधी किंवा लॉंग राईडला जायच्या आधी मी बाईक प्रॉपर चेक करतो. सध्या ठीक आहे, मी जसं म्हटलं 6:30ला उजाडेल, त्यामुळे काही टेन्शन नाही, आणि अगदीच गरज पडली तर मी अप्परवर चालवू शकतो. हे बघा, चला आता मी जास्त वेळ नाही घालवत, कारण मला पुढे माझ्या गँगला पण भेटायचं आहे, रायडिंग गँगला. तर त्याच्यामुळे हां इथे बघा, आता इथे अप्पर बघायचं आहे. बघा परफेक्ट, असा काही इश्यू येत नाही आहे. अप्पर कमी केला की मात्र इश्यू आहे, पण अप्पर आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर चांदणी चौकला आमचा आहे मीटअप पॉईंट, कारण आम्ही चाललो आहे दिव्यागरला, तामिणी मार्गे जाणार. तो एक फास्टेस्ट रूट आहे आपल्या पुण्यातनं, तर त्या मार्गाने जाणार आहोत. एक काम करतो आता, मी थोडा स्पीड पण वाढवतो, कारण ते मित्र वाट बघत असतील किंवा ते पोचतील. उगाच आपल्यामुळे सगळ्यांना उशीर नको. हायवेला कधीही या, तुम्हाला गर्दी मिळणारच. किती वाजलेत? 6:18 झालेत, तरीही गर्दी आहे. चला 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 चला, गॅप ओपन होऊ दे. चल 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 होंडा, जाणार जाणार जाणार. अरे जा ना, नया आहे यह. चला टेकवूया, 100ला टेकवूया टायगर. राईडमधली पहिली 100 झाली टायगरची. माझा एक व्लॉग आहे, बारामती साईडला आम्ही गेलो होतो सगळे मित्र, आणि त्या बारामतीच्या हायवेवर आम्ही बाईक्स खूप पळवल्या होत्या. इतका सुंदर हायवे होता आणि सेफ होता. तर 180ला मी माझी टायगर टच केली होती, आणि त्याचा मी व्लॉग बनवला आहे. तो व्लॉग माझ्या चॅनलवर नक्की बघा जाऊन. वा, इथे पहिले ना लाईट नव्हती, आणि तर लाईट लावलेत. खूप सुंदर काम केलं आहे. तर इतका उजेड पडला आहे, कारण मी सांगतो इथे काय होतं, इथे एक डायव्हर्जन आहे लेफ्टला चांदणी चौकात जायला. ते पटकन दिसत नाही, किंवा इथे गाड्या वगैरे आधी उभ्या असायच्या. त्या लाईटमुळे इतका फरक पडतो ना. हे बघा, हे जे डायव्हर्जन आहे चांदणी चौकात जायला, हे एकदम क्लिअर दिसते, जबरदस्त. इकडे पाषाणला जातो, मला इकडे इंडिया साईडला जायचं आहे, मुळशी साईडला. हा जो काय ह्यांनी सर्कल हे केलं आहे ना, मला हे सर्कल फार आवडतं. आता आहे वेळ, ट्रॅफिक पण नाही, तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा, इथे मस्त त्यांनी विमान आहे, फायटर प्लेन आहे इथे. आपल्या भारताचे झेंडे, भारताचा ध्वज, जय हिंद. आणि या साईडला बघा, इकडनं ह्यांनी ही सबमरीन केले, ऑसम. आणि पुढच्या साईडला गाड्या बघतो, थांबा, दिसतंय किती येईल मला माहीत नाही कॅमेऱ्यात, पण बघा इथे रणगाडा आहे. हे बघा, अतिशय सुंदर सर्कल, मला खूप आवडतं सर्कल आहे. एकदम ना देशभक्ती जागरूक होते. हा बघा, हा मीटअप पॉईंट मीच पहिला उजेडातच थांबावं नाही, तर कोण कधी येतं बघूया. मी तर आलो बाबा पहिला. हा बघ, अण्णा आलास, मी तेच बघत होतो कोण आहे कोण नाही आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आफ्टर अ लॉंग टाइम गोवा, त्याच्यानंतर भंडारदरा, भोर भोर आणि दिव्यागर. ठीक आहे, ॲटलिस्ट आपण राईड करतोय. Few moments later. 6:45 वाजलेत, पण ना नेहमीपेक्षा ट्रॅफिक खूपच जास्त आहे. असणारच, कारण डिसेंबर एंड आहे आणि त्यात शनिवार आहे. आणि हा जो रस्ता आहे हा पुण्यातनं बाहेर पडण्याचा एक मार्ग आहे. म्हणजे तामिणीतनं लोक दिव्यागरला जातात, श्रीवर्धनला जातात, नागाव वगैरे साईडला जायचं असेल, अलिबाग साईड, तरी इथनं रस्ता आहे. त्यामुळे हा तसा पुण्यातनं बाहेर जायचा एक हा मार्ग आहे, त्यामुळे याच्यावर गर्दी असतेच. तर आमचा मेन प्लॅन होता आधी गोव्याला जायचा, काही कारणामुळे तो कॅन्सल झाला. त्याला सगळ्यात मोठं कारण होतं की IBW जे आहे ते पाचगणीला शिफ्ट झालं, त्यामुळे आम्हाला ती आमची राईड गोव्याला आम्हाला करायची होती, पण ते कॅन्सल झालं. आम्ही इतके ऑप्शन नंतर एक्सप्लोअर केले. आधी ठरवलं भोरला जाऊ, भंडारदरा जाऊ. भंडारदरा ऑलमोस्ट फायनल झालं होतं. शेवटी काल आम्ही ठरवलं की आम्ही दिव्यागरला जाणार, रिलॅक्स होणार आणि परत येणार. जसं मी बोलत होतो 6:45 वाजल्यावर उजाडणार. बघा 6:45 वाजले, 6:53, मस्त उजाडलं आहे. थंडी आहे, थंडी बऱ्यापैकी आहे, त्यामुळे तामिणीत लागणार आहे थंडी. याच्यात मी मनाशी गाठ बांधली, त्यामुळे तामिणीमध्ये जी काय अवस्था होणार आहे बघण्यासारखी आहे. बाईक्स दाखवतो आजच्या. ही बघा, ही हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय, ही दुसरी फॅट बॉय. 2 फॅट बॉय आहेत आमच्याकडे. ऑल इन, चलो. एवढं ट्रॅफिक चाललं आहे ना तामिणी साईडला,
तामिणी घाट बहुतेक पॅक करून टाकणार आहेत लोक. तर ट्रॅफिक जास्त वाढायच्या आत निघावं, दिव्यागरला लवकर पोचावं. किती 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 लोक फिरतायत. अरे किती फिरणार, घरात बसा सगळ्यांनी. एवढं नसतं फिरायचं, आम्हाला राईड करू द्या व्यवस्थित. ह्या एरियामध्ये काही वर्षापूर्वी फक्त डोंगर होते, डोंगर म्हणजे हा पुण्याच्या बाहेरच होता. आता इथेही लोक राहायला आलेत. इथे बिल्डिंग उभ्या राहूनच्या जुन्या पण झालेत. रस्ते सुंदर आहेत आत्तापर्यंतचे, पण ना थंडी असल्यामुळे गाडी पळवावीशी वाटत नाही आहे. बाईक पळवली की लगेच सगळीकडनं थंडी घुसते अंगात. आता थंडी काय करते, एवढी थंडी वाजते ना, हाताबिलांची वाट लागले का ते आता कळलं. टेम्परेचर बघा टायगरचं 8 दाखवते, 8 डिग्री सेंटीग्रेड. म्हणून आमची अशी आता हालत झाली. गाडी पळवता पण येत नाही आहे. बाईक पळवली की थंडी वाजते. चहा ब्रेक घ्यायलाच पाहिजे. 7.5 आहे टेम्परेचर आणि 90 आणि 100च्या स्पीडला आम्ही गाडी चालवतोय. थर्मल लायनर घातलेलं नाही आहे, आगाऊपणा नडलेला आहे. डोंगरावर ऊन दिसतंय, पण इथे बघा, इथे 8 डिग्री सेंटीग्रेड आहे. त्यामुळे थंडीने हैराण झालोय. हातामध्ये, पायामध्ये, अंगामध्ये सगळीकडे थंडी घुसलेली आहे. खरंच बोटं अशी फ्रीज झाल्यासारखं वाटतं. मी थोडंसं ना हात आता हलवतो, अदरवाईज ना जे अशा मुंग्या आल्या होत्या हाताला. त्यामुळे एवढी थंडी एक्सपेक्टच केली नव्हती. पुण्याला काहीच थंडी नाही आहे. आम्हाला लवकरात लवकर चहाची गरज आहे. तिकडे टक्स बघा, तो पण हात हलवतोय, मी पण हात हलवतोय, कारण जर हात ते फ्रीज होतील अशी अवस्था आहे. 2025 मधली मला ही जाणवलेली सगळ्यात कडाक्याची थंडी आहे. एवढ्या राईडला कधी त्रास नव्हता झाला. मी एक्सपेक्टही केलं नव्हतं की दिव्यागर राईडला एवढी अवस्था होईल. हो, ट्रक बघा डायरेक्ट घुसलाय आतमध्ये, डेंजर. 2025मध्ये महाराष्ट्रात फर्स्ट टाईम माझ्या बाईकचं टेम्परेचर 10च्या खाली गेलं आहे. राईडचा पूर्ण फोकस मागच्या काही मिनटापासून टेम्परेचरवरच गेला आहे. 8 टेम्परेचर. तुम्ही पण जर 8 किंवा त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरमध्ये किंवा त्याला 10 टेम्परेचरमध्ये जर महाराष्ट्रात बाईक चालवली असेल तर नक्की कमेंट करा. चूड पण काय पळते रे टायगर. हा टायगरवर बसलं ना, एक ठराविक अंतर एक सेट झाले ना टायगर आणि मी एकमेकाचे कनेक्ट झालो की आम्ही जे पळतो ना, इतकी मजा येते. तर तुम्ही महाराष्ट्रात जर गाडी चालवली असेल बाईक 10 टेम्परेचर किंवा त्यापेक्षा खाली, नक्की कमेंट करा. कुठे चालवलीत, कोणती बाईक चालवलीत आणि कोणत्या महिन्यात चालवलीत. बघू तरी माझ्यासारखा एक्सपिरियन्स किती लोकांनी अजून घेतला आहे. एवढा वेळ गाडी चालवतोय ना, समोरनं येणाऱ्या गाड्यांचं प्रमाण फारच कमी आहे. गाड्या अशा मला मध्ये वाटतं की हा वनवेच आहे की काय. सगळ्या गाड्या पुण्यातनं बाहेर चालल्या आहेत. पुणे एकदम खाली होणार असं दिसतंय आता. 4 अर्जंट चहा म्हणावं, स्पेशल नको. स्पेशल नको आहे, अर्जंट हवे. 7:44 झाले. भयानक थंडी तुम्ही बघितलं असेल. 8 डिग्री टेम्परेचर होतं, 10 डिग्री झालं. इथे पुन्हा मला टेम्परेचर थोडंसं कमी वाटतंय. चहाची म्हणजे आवश्यकताच होती चहाची, त्याशिवाय पुढे काम तर झालंच नसतं. शेवटी चहा प्यायला थांबलोय. हे बघा, ॲक्च्युली तोंडातनं वाफा येत आहेत. इतकी थंडी आहे तर नाक. चहा पिणार आणि पुढे जाणार. हातात पकडता पण येत नाही. अर्ध्या तासाचा ब्रेक झाला, अर्धा पाऊण तास. 14 डिग्री दाखवते टेम्परेचर. 14 डिग्री. आता जरा बरं वाटतंय. अंगात खाल्ल्यामुळे पण जरा ऊब निर्माण झाली अंगामध्ये आणि समोर ऊनही पडले, त्यामुळे आता बहुतेक तेवढी थंडी लागायला नको. उन्हामध्ये आल्यावर एकदम बरं वाटायला लागलं. सायकोलॉजिकल इफेक्ट आहे का माहीत नाही. चहा वगैरे प्यायलो मस्तपैकी, 2-3 कप चहा प्यायलो आणि वडापाव खाल्ला, एक जम्बो वडापाव. आता जरा अंगात उष्णता आली, बरं वाटतंय. टेम्परेचर दाखवतच आहे 12, पण तेवढा त्रास होत नाही आणि ऊन असल्यामुळे बरं वाटतंय. जरा अंगावर ऊन घ्यायला इतकं बरं वाटतंय. दिव्यागरला चाललोय खरे, पण आमच्या अजून राहण्याचं काय कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. आमच्या ओळखीचा एक माणूस आहे ज्याला सांगितलं आहे मी राहायची सोय करायला, पण त्याच्याकडनं अजून कन्फर्मेशन नाही आलं आहे. बट लेट्स सी, मी जाऊन काय ना काहीतरी सोय करू. कसं आहे, फॅमिली नसेल तर मग काही इश्यू नसतो, फॅमिली असेल तर मग राहण्याची सोय चांगली लागते. असं आहे, आम्ही काय चौघंच आहोत, कुठे ना कुठेतरी आम्ही राहायची सोय करू. हे आम्हाला फार आवडतं. 2 व्हीलर असल्यामुळे आम्ही कचाकच 4 व्हीलरना ओव्हरटेक करत जातो. आत्तापर्यंत कमीत कमी 15-20 गाड्यांना ओव्हरटेक केलंच आहे मी मागच्या 5-10 मिनिटात. आणि बहुतेक दिव्यागरला पोचेपर्यंत 100-1 4 व्हीलरनं तरी ओव्हरटेक करू. फटाफट ओव्हरटेक करून चाललो आहे मी. एक मस्त पेस मेंटेन झाला आहे राईडचा. हा माझा तामिणी घाटाच्या आधीचा एकदम फेवरेट स्पॉट आहे. इथनं हा जो डोंगर इतका ह्यूज दिसतो ना, मला खूप आवडतो बघायला आहे. एकदम ह्यूज उंच डोंगर गेला आहे
आणि आता हा मस्तपैकी जंगलातनं जाणारा रोड आहे. या रोडवर मला नेहमी वाटतं की मी असं जंगलातनं वगैरे चाललो आहे. असं अजून एक पुढे येईल पॅच, त्याच्यामध्ये अजून थोडासा तो डार्क पॅच आहे. तेच एवढ्या गाड्या गेल्या, मला वाटलंच लोकांनी ट्रॅफिक जॅम करून ठेवलेलं आहे. तिकडनं गाडीच येत नाही आहे. आलो. आहा, काय रस्ता आहे मस्त, आणि मस्त दोन्ही साईडला झाडी. इतकं भारी वाटतं ना असं रायडिंग करायला. एक नंबर आहे. ह्या साईडचे रोड सुंदरच आहेत. मी किती वर्ष या घाटातून जातो आहे, पण रोड इतके सुंदर आहेत. हा एकदम क्लिअर आहे ट्रकला ओव्हरटेक करायला. माझ्या मागच्या रायडर्सना सांगतो आहे पॅकटॉकवर की ते ओव्हरटेक करू शकतात ट्रकला. गाडी येत नाही आहे एकही. पॅकटॉकचा बघा हा फायदा आहे. या राईडचा बाकी आमचा काहीच मोटिव्ह नाही आहे. आम्हाला फक्त रिलॅक्स व्हायचं आहे. त्यामुळे आम्ही काही दिव्यागरला कुठे फिरणार नाही आहोत. तो प्लॅनच नाही आहे आमचा. हा ऊन, वा मस्त ऊन. समोर बाईकची सावली पडले. क्या बात आहे. किती शार्प टर्न आहेत बघा तामिणीतल्या. कसा शार्प टर्न आहे बघा. ट्रक येतोय. थांबायचा काय प्लॅन नव्हता, पण इतकं जबरदस्त दिसतंय ना, थांबावं असं वाटलं. व्ह्यू इतका भारी होता की थांबावं असं वाटलं. तिकडे लोक मस्त शेकोटी पेटवून आहेत. नाही आहे रे, धुकं नाही आहे आता काय. वाव, व्ह्यू बघा, जबरदस्त व्ह्यू आहे. ह्याच्यासाठीच थांबलो होतो मी. एकदा मी इथे आधी थांबलो होतो तेव्हा ना इथे फुल धुकं होतं, खाली काही दिसत नव्हतं. पण हा जो व्हॅली व्ह्यू आहे ना, बघायला भरपूर लोक थांबतात आणि बरं वाटतं की आम्ही थांबलो. आणि टक्स फोटो काढतोय, मी त्याला शूट करतोय. अरे यार, या फोटोच्या नादामध्ये एवढ्या सगळ्या गाड्या पुढे गेल्या बघ. अरे दिव्यागरला काही टेन्शन नसतं. 10:30-11 वाजेपर्यंत पोचलो होतो आपण. चला, मस्तपैकी 10 मिनटं गेली इथे. आता निघावं. भरपूर गाड्या पुढे गेल्या आहेत. जेवढ्या गाड्यांना मी ओव्हरटेक केलं होतं मागे, एवढ्या सगळ्या गाड्या पुढे गेल्या. हा एक माझा फेवरेट टर्न आहे तामिणीमधला. मस्त टर्न आहे, एकदम शांत आणि हळू मारला तर इतकं मस्त बसतो ना टर्न. मला खूप आवडतो टर्न. एक विषय बोलायचा राहूनच गेला, तो म्हणजे हा व्लॉग मी मराठीत का करतो. त्याला एक कारण आहे. जनरली तुम्ही बघत असाल माझे जे व्लॉग आहेत थ्रॉटल स्टोरीज विथ सागर, सगळे हिंदीमध्ये आहेत. हिंदीमध्ये आहेत कारण बरीचशी लोक जी आहेत महाराष्ट्राबाहेर ते मध्ये व्लॉग बघतात. तर त्याच्यामुळे मला हिंदी एक युनिव्हर्सल लँग्वेज असते आणि म्हणून मी बरेचसे माझे व्लॉग मी हिंदीमध्ये करतो. पण झालं आहे कसं, मी 2 महिन्यापूर्वीच, इनफॅक्ट 1 महिन्यापूर्वीच मी दिव्यागरला गेलो होतो वाईफ बरोबर. आम्ही मस्तपैकी इथे 3 दिवस राहिलो होतो आणि दिव्यागर, कोस्टल रोड आम्ही सगळं एक्सप्लोअर केलं होतं. त्याचे मी 4 व्लॉग बनवलेत. तर ती दिव्यागर सिरीज तुम्ही बघितली नसेल तर जरूर बघून या. तर आता परत 1 महिन्यानंतरच चाललो आहे दिव्यागरला. तर डोक्यात विचार होता व्लॉगिंग करायचं का नाही. मी ॲक्च्युली व्लॉगिंग करणार पण नव्हतो, पण नंतर विचार केला की व्लॉगिंग करूया. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की एक प्रॅक्टिस होते. भले मी तो व्लॉग यूट्यूबवर टाको न टाको. आणि तेव्हा पुन्हा मला मनामध्ये अचानक एक विचार आला की जर दिव्यागरचा व्लॉग परत करतोय तर मग मराठीतून करावा. कारण हिंदीतनं मी व्लॉग केला आहे. आपल्या भाषेत व्लॉग करायची मजा वेगळी असते. आता मला खरंच खूप मजा येते मराठीत व्लॉग करायला. तो खास आपल्या मराठी बांधवांसाठी दिव्यागर व्लॉग मराठीतून नक्की बघा. इथे तामिणी घाट ऑलमोस्ट संपतो. आम्हाला इथून लेफ्ट घ्यायचा आहे आणि हा जो सरळ रस्ता आहे ना, हा मुरुडला वगैरे जातो. अलिबाग, मुरुड, रायगड. आम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. पण हा जो आता इंडस्ट्री एरिया आहे, हा जो रोड, हा आम्हाला पुढे जाऊन कनेक्ट करेल माणगावला. हा एक 3 ते 4 किलोमीटरचा पॅच आहे असाच. आता हा रस्ता जिथे संपतो इथे आम्हाला लेफ्ट घ्यायचा आहे. आणि हा लेफ्ट टर्न घेतला ना की रस्ते अशा प्रकारचे आहेत की एकदम असं कोकणात गेल्याचं जे फील आहे ना, हे बघा, ते इथून सुरू होतं. ह्या रस्त्यांपासून असं वाटतं की आता आपण कोकणामध्ये प्रवेश केलेला आहे. टिपिकल डांबर रस्ता, दोन्ही साईडने झाडी, 2 लेन रोड. लगेच फील येतं की असं आपण कोकणात वगैरे गेलो आहे. असं एकदम शार्प टर्न आहे आणि चढाव पण आहे आणि त्याच्यातून समोर 2 बस पण आहेत. म्हणजे सगळ्या प्रकारचे चॅलेंज आहेत. आणि पुन्हा एक राईट टर्न आहे आणि एक लेफ्ट टर्न आहे. ऑरेंज बसवाला एकदमच थांबला, त्यामुळे अख्खा सगळा पेसच निघून गेला राईडचा. मागच्या बसवाल्याला पण थांबायला लागलं, आम्हाला पण थांबायला लागलं. काय करतोय बघ एक्झॅक्टली, त्याला पुढचं काही कळत नाही आहे. ब्लाइंड घे आपटला. इतके मूर्ख आहेत ना लोक. मी बऱ्याच व्लॉगमध्ये म्हणतो, पण डांबरी रस्ता तो डांबरी रस्ता, त्याला पर्याय नाही. म्हणजे थोडंसं जरा
उपमा द्यायची झाली तर जेवणात कसं मीठ योग्य प्रकारे पडलं तिची चव मस्त लागते, तसंच हे मीठ जेवढं महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे तेवढंच रस्ता, डांबरी रस्ता हे माझ्यासाठी फार महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे जर आपली राईड चांगली व्हायची असेल तर. हेवनली रोड आहे. म्हणजे मी किती म्हणतो की दिव्यागरच्या ब्लॉकमध्ये रस्त्यांबद्दल नाही बोलायचं, पण ते होत नाही. इतके अप्रतिम रस्ते बांधलेत ना, आणि बरेच वर्ष ते असेच टिकून आहेत. सकाळी दर 2 मिनिटांनी टेम्परेचर चेक करत होतो, आता जरा टेम्परेचर चेक करावं. टेम्परेचर दाखवते 20 डिग्री सेंटीग्रेड. आला होता कल्याण. मस्त एक शॉर्ट फ्युएल ब्रेक झाला. मी थोडासा आम्हाला पण थोडं रिलॅक्स केलं 2-5 मिनटं. माझ्या टायगरची रेंज 262 किलोमीटर दाखवते, 280 दाखवते आता. त्यामुळे मी काय भरलं नाही. मी आता येताना एकदा कुठेतरी पेट्रोल भरेन, अदरवाईज आय थिंक आय एम सॉर्टेड. आणि हे आत्ता आलो आपण मुंबई गोवा हायवे. इथे ट्रॅफिक असणारच आहे. आता मला 1 किलोमीटरचा पॅच असाच हे करायला लागणार आहे, कवर करायला लागणार आहे. हा सगळा रोड पुढचा असा सिमेंटचा आहे, त्यामुळे गाडीला व्हायब्रेशन खूप बसतं, असं होतं, मजा येत नाही. फक्त काय या रोडवर आता स्पीड मेंटेन राहील, कारण हा रस्ता असाच मोठा असणार आहे. साधारण 50 किलोमीटर लांब आहोत आम्ही दिव्यागरवरून, आणि 1.25 अंतर दाखवत आहे गुगल मॅप. ही आमची राईड रिलॅक्स असेल तरी थोडी महत्त्वाची आहे, कारण ही बहुतेक 2025मधली आमची शेवटची ओव्हरनाईट राईड होणार आहे. त्यामुळे ती जी म्हणतात ना वर्षातली शेवटची राईड, वर्षातली पहिली राईड, ती थोडीशी माइलस्टोनवाली असते. सो तशी ही राईड आहे. 2025 वर्ष खरंच खूप चांगलं गेलं. थ्रॉटल स्टोरीज विथ सागर आम्ही 10 सप्टेंबरला मी हे चॅनल सुरू केलं होतं. आता आपण ऑलमोस्ट 20 डिसेंबरला आहोत आणि माझे 2000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. मी जनरली प्रत्येक ब्लॉगमध्ये धन्यवाद देतो, तर सगळ्यांना खरंच धन्यवाद मनापासून. 2000 सबस्क्रायबर्स माझ्यासाठी हा एक मोठा माइलस्टोन आहे. 2026मध्ये बघू, आता अजून प्रगती करायची, सबस्क्रायबर वाढवायचे, व्हिडिओ टाकायचे, असं एक रिझोल्युशन आहे. साई गावामध्ये आहोत. ओम साईराम. एवढी लाल माती गेले बघा. हा रस्ता इकडचा लेफ्ट साईडचा आणि राईट साईडचा, त्यात किती फरक दिसतोय. फुल लाल झाला आहे, पण हे शूट मस्त होते कॅमेऱ्यामध्ये. दिव्यागरचा सिग्नेचर रोड आहे. इथे एवढेच त्यांनी रमलर्स टाकलेत. आय थिंक हे वर्ल्ड रेकॉर्डच होईल. मी जेवढे दिव्यागरचे ब्लॉग केले त्याचे मी नेहमी कवर करतो. छोटासा ब्रेक घेतला आहे, एक टाईमपास ब्रेक म्हणलं तसा घेतला आहे. गरज नव्हती, पण थोडं थांबावं असं वाटलं. रिलॅक्स राईड आहे त्यामुळे हा ब्रेक घेतला आहे. 20-30 किलोमीटर दिव्यागर असेल जास्तीत जास्त. सावकाश या, राईट आहे पुढे. तो मगाशी मी जो राईड घेतला आम्ही, तो राईड बरीच लोक चुकतात आणि सरळ जातात, आणि मग सरळ पण दिव्यागरला जाता येतं, पण ते काहीतरी 15-20 किलोमीटर जास्त पडतं. दिव्यागर 10 किलोमीटर. 11:30 वाजलेत आणि आम्ही दिव्यागरला पोचलो. ॲक्च्युली आता पोचलेलो आहे. पुढचा लेफ्ट घ्यायचा आहे आपल्याला. हॅलो गाईज, संध्याकाळचे 6 वाजले. समुद्र आलो आहे दिव्यागरच्या. थोडासा टाईमपास चालू आहे. मागे मस्तपैकी सनसेट होतो, आणि दुपारी आम्ही आलो, मस्तपैकी जेवलो वगैरे, फिश वगैरे खाल्ले. रात्री आता क्रॅब खाण्याचा बेत आहे. दिव्यागर राईड छोटी आहे, मी फार काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करत नाही आहे, त्यामुळे मी फार काही कवर नाही करणार आहे. हा टोटली रॉ मोटो व्लॉग असणार आहे. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. थ्रॉटल विथ स्टोरीजवर हा माझा पहिला ब्लॉग आहे मराठीमध्ये. धन्यवाद, थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्याबद्दल. आवडला असेल सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल, हिट द लाईक.